गुड मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांना. आज आपण पाहणार आहोत 14 डिसेंबर 2025च्या फक्त एक्झाम ओरिएंटेड महत्त्वाच्या चालू घडामोडी, ज्या आपल्याला वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या तयारीसाठी महत्त्वाच्या ठरतील. पॉइंट 1 आहे गोल्डन ग्लोब्स होरायझन अवॉर्ड 2025. आलिया भटला रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन ग्लोब्स होरायझन अवॉर्डनं सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार तिला तिच्या अभिनय कारकिर्दीतील आंतरराष्ट्रीय योगदानासाठी देण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय योगदानासाठी. हा जो समारंभ होता तो जेद्दाह सौदी अरेबियामध्ये आयोजित करण्यात आला होता आणि त्याची 5वी आवृत्ती होती. गोल्डन ग्लोब होरायझन अवॉर्ड 2025 भारताची आलिया भट. त्यानंतरचा पॉइंट आहे टाइम पर्सन ऑफ द इयर 2025. खूप IMP प्रश्न आहे. टाइम पर्सन ऑफ द इयर 2025 आर्किटेक्ट ऑफ AI ला जाहीर झालाय. आर्किटेक्ट ऑफ AI टाइम पर्सन ऑफ द इयर 2025. मागच्या वर्षीचा होता डोनाल्ड ट्रम्पला, त्यांच्या आधी 2023चा होता टेलर स्विफ्टला आणि 2025चा आहे आर्किटेक्ट ऑफ. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द सर्वात प्रथम जॉन मकार्थी यांनी प्रचलित केला. जॉन मकार्थी यांनाच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जनक मानलं जातं. डार्टमाउथ संमेलन 1956 मध्ये त्यांनी सर्वात प्रथम हा शब्द उच्चारला होता. डार्टमाउथ संमेलन 1956. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जॉन मकार्थी. खूप IMP पॉइंट आहे. नेक्स्ट पॉइंट आहे ज्युनियर मेन्स हॉकी विश्वचषक 2025. जर्मनीनं 8व्यांदा ज्युनियर मेन्स हॉकी विश्वचषक जिंकलाय आणि अंतिम सामन्यात स्पेनला पेनाल्टी शूटआउटमध्ये 3-2 हरवून विजेतेपद पटकावले. जर्मनी 8व्यांदा ज्युनियर मेन्स हॉकी चॅम्पियन. सेमीफायनलमध्ये जर्मनीनं भारताला हरवलं होतं आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला होता. ही स्पर्धा 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025 ला भारताच्या चेन्नईमध्ये आयोजित केली होती. भारतानं नंतर अर्जेंटिनाला 4-2 हरवून कांस्य पदक जिंकले. भारताने जिंकले कांस्य ज्युनियर मेन्स हॉकी विश्वचषक 2025 मध्ये. आठ विजेतेपदासह जर्मनी ज्युनियर मेन्स वर्ल्ड कप मधील सर्वात यशस्वी संघ ठरलाय. तर भारतानं 2001 आणि 2016 मध्ये विजेतेपद पटकावलेले आहेत. पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषकाचा इतिहास पाहूयात. सुरुवात आहे 1979. श्रेणी आहे अंडर-21 आणि FIH इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन आयोजक आहे. 2019च्या आधी 4 वर्षांनी व्हायची. 2021 पासून प्रत्येक 2 वर्षांनी. अशा प्रकारे जर्मनी ठरलाय 2025 चा पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषकाचा चॅम्पियन. नेक्स्ट पॉइंट आहे भारत लायबेरिया सामंजस्य करार. भारत आणि लायबेरिया या दोघांनी औषध गुणवत्ता मानांकनावर म्हणजेच फार्माकोपिया यावरती सामंजस्य करार केलाय. उद्देश आहे औषधांची सुरक्षितता, परिणामकारकता आणि परवडण्याजोगी उपलब्धता सुनिश्चित करणे. भारत लायबेरिया सामंजस्य करार आणि क्षेत्र आहे फार्माकोपिया. हा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट पॉइंट आहे अंडर 19 आशिया कप क्रिकेट स्पर्धा 2025 12 ते 21 डिसेंबर 2025 चा कालावधी आहे. संयुक्त अरब अमिराती UAE मध्ये आयोजित केला जातोय आणि आयोजक आहे ACC एशियन क्रिकेट काउन्सिल. संघ एकूण भाग घेणार आहेत. भारताचं नेतृत्व करतोय आयुष म्हात्रे. आयुष म्हात्रे कॅप्टन आहे भारताचा. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे महाराष्ट्र सरकार आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यामध्ये महाक्राईम OS AI साठी भागीदारी. महाक्राईम OS AI हे महाराष्ट्र पोलिसांसाठी विकसित एक अभिनव अशी कृत्रिम बुद्धिमत्ता AI प्रणाली आहे. महाक्राईम OS AI पूर्ण नाव आहे आणि मायक्रोसॉफ्ट आणि महाराष्ट्र सरकारनं विकसित केले. उद्देश आहे सायबर गुन्ह्यांच्या तपासाला वेग देऊन पोलिसांची कार्यक्षमता वाढवणे. सायबर गुन्हा महत्वाचा उद्देश काय आहे तर सायबर गुन्ह्यांच्या तपासाला वेग द्यायचा आहे. विकास केलाय महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्टनं. जे फायदे आहेत ते फायदे असे आहेत. जो तपासाचा वेळ आहे तो 80% पर्यंत कमी करणं. सर्व पोलीस ठाण्यांमध्ये 100% डिजिटल पद्धतीनं गुन्ह्यांची नोंदणी आणि तपास करणं. खूप IMP पॉइंट आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे भारताची पहिली स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल जहाज.
वाराणसीमध्ये भारताचं पहिलं स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल, हायड्रोजन फ्युएल सेल जहाज फेरी सुरू करण्यात आली आहे. बांधणी जी आहे या जहाजाची ती कोचिन शिपयार्डनं केली आहे आणि प्रणाली विकसित केली आहे केपिक टेक्नॉलॉजी. प्रणाली विकसित केली आहे केपिक टेक्नॉलॉजी. बांधणी आणि ठिकाण आहे वाराणसी. वाराणसीमध्ये पहिली स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल जहाज फेरी. प्रश्न नक्कीच फ्रेम होऊ शकतो. त्यानंतर उद्घाटन जे आहे या जहाजाचं ते सर्वानंद सोनोवाल यांनी केले. केंद्रीय जहाज बांधणी मंत्री 11 डिसेंबर 2025 ला नमोघाट वाराणसीमध्ये. वैशिष्ट्य काय येतं जहाजाची तर 20 मीटर लांब आहे आणि 50 सीट्स ते एसी जहाज आहे. उद्देश आहे शाश्वत जलवाहतुकीला प्राधान्य देणं आणि प्रदूषण कमी करणं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे IMP वन लाइनर्स. कोलकाता शहरामध्ये प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू लिओनल मेस्सीचा 70 फूट उंचीचा लोहाचा पुतळा स्थापित करण्यात आलाय. कोलकाता शहर, लिओनल मेस्सीचा पुतळा 70 फूट उंची आणि लोह धातूचा. तर छत्तीसगड राज्यातील कोपरा जलाशय बिलासपूर जिल्ह्यात आहे. राज्यातील पहिली रामसर साईट घोषित करण्यात आली. छत्तीसगड मधलं कोपरा जलाशय छत्तीसगडचं पहिलं रामसर साईट ठरणार आहे. नेक्स्ट पॉइंट आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं विमा कंपन्यांमध्ये आता 100% FDI ला मंजुरी देणाऱ्या भारतीय विमा संशोधन विधेयकाला मंजुरी दिली आहे. विमा कंपन्यांमध्ये 100% FDI इथून पुढे करता येणार आहे. तर 14 डिसेंबर हा राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण. नेक्स्ट पॉइंट आहे खूप महत्वाचा पॉइंट आहे. भारताची 16वी जनगणना 2027 मध्ये करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे आणि त्यासाठी 11,718.24 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. 16वी जनगणना 2027 आणि 11,718.24 कोटी रुपये मंजुरी. त्यानंतर ADB एशियन डेव्हलपमेंट बँकेनं आपल्या नवीन रिपोर्ट एशियन डेव्हलपमेंट आउटलुकमध्ये भारताचा GDP ग्रोथ अनुमान चेंज करून 6.2 केलाय. आधी 6.5 चा त्यांचा GDP ग्रोथ अनुमान होता. आता 7.2 केलाय. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे अजय कुमार शुक्ला यांची PNB हाऊसिंग फायनान्सच्या मॅनेजिंग डिरेक्टर आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. PNB हाऊसिंग फायनान्सचे मॅनेजिंग डायरेक्टर मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार शुक्ला. त्यानंतर मेटा इंडियाचे नवीन हेड ऑफ पब्लिक पॉलिसी म्हणून अमन जैन यांची नियुक्ती करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मेटा इंडियाचे हेड ऑफ पब्लिक पॉलिसी अमन जैन. तर या होत्या आजच्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी ज्या आपल्याला वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये महत्त्वाच्या ठरतील. धन्यवाद.